हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. 6 वाजलेत. 6 नाही, 6 वाजून 50 मिनटं म्हणजे जवळपास 7 वाजलेत आणि या व्लॉगची मी सुरुवात केली आहे. कारण आज मला मॉर्निंग शिफ्ट होती आणि मॉर्निंग शिफ्टनंतर ना काल मी जसं सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. तर मग ॲक्च्युली लग्न रात्रीचं पण आहे, पण मग ते वैदिक पद्धतीने सकाळी पण करताना. तर ऑफिसच्या कामानंतर ना तिकडे पण गेलो होतो आणि परत आलो आहे, आवरलं आहे आणि आता परत जायचं आहे. कारण एक 7-7:30 वाजता पुन्हा एकदा वेडिंग सेरेमनी होणार आहे. तर मला काहीसुद्धा शूट करता आलेलं नाही आणि आता आय डोंट नो मी उद्या काय अपलोड करणार आहे. ते गावात काही कार्यक्रम असला ना सगळं गाव शांत होतं. म्हणजे आता सध्याला गावात कोणी नाही आहे, कारण सगळं गाव त्या कार्यक्रमासाठी असतं. मग भलेही तो कार्यक्रम काही पण असू द्या. आणि आता सगळं जे वऱ्हाड आहे ना, तर ते सगळं गेलेलं आहे आणि आता मी पण चाललो आहे. मला जस्ट माझा एक फ्रेंड घ्यायला येतो, मग मी त्याच्यासोबत जाणार आहे, येणार आहे. गाईज लग्नावरनं आलो होतो एक 10 वाजता. त्यानंतरनं थोडं फ्रेशनअप झालो आहे, वाटत तर नाही चेहऱ्यावरनं, पण जस्ट आवरलो होतो थोडं. आणि त्यानंतरनं थोडी एडिटिंग केली. माझ्या मागे आवाज येतो आहे ना, आवाज हे होतं आहे गावात भजन. दर एकादशीला गावात भजन होतं. मागं पण मी एका व्लॉगमध्ये गावाच्या सांगितलं होतं. तर मग या आज पण एकादश आहे, आज पण भजन होतं आहे. Hi guys, I'm again shoot this clip on the next day, that means the 14th April, ज्या दिवशी मी व्लॉग अपलोड करतो त्या दिवशी. आणि आज या व्लॉगमध्ये लिटरली काहीच नाही आहे, कारण मला काल काहीच टाईम नाही भेटला. त्याचं रिझन असं होतं की सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत मला काम होतं. त्यानंतर 2च्या पुढे मी माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं, तर मग तिथे गेलो. पुन्हा एक 7 वाजता रिटर्न आलो. 7:30-8 वाजेपर्यंत परत आवरला आणि परत लग्नाला गेलो. नंतर तिकडून रात्री 10 वाजता आलो आहे. तर बिकॉज ऑफ दॅट माझ्याकडं आज व्लॉगमध्ये टाकण्यासाठी काहीच नव्हतं. बट इफ आय एम पोस्टिंग डेली व्लॉग्स अँड आय एम पोस्टिंग वॉट एवर इज गोईंग इन माय लाईफ, सो आय थिंक इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू शेअर धिस विथ यू ॲज वेल. सो दॅट्स वाय आय एम रेकॉर्डिंग दिस फायनल क्लिप. सॉरी फॉर दॅट. फ्रॉम नेक्स्ट टाईम ऑनवर्ड्स, बिकॉज मला असं वाटलं होतं की मला टाईम भेटेल आणि मी त्यावेळी शूट करेल, पण ते नाही जमला. तर मग ही एक माझ्यासाठी एक शिकवण पण आहे की नाही, नेक्स्ट टाईम ऑनवर्ड्स मी या गोष्टींची पण काळजी घेईल की असे पण दिवस येतील की ज्या दिवशी मला टाईम काढणं गरजेचं आहे. तर आजपासूनचं म्हणजे 14 तारीखपासून मी ही गोष्ट ध्यानात घेईल आणि पुन्हा अशी सिच्युएशन कधीच येणार नाही याची मी काळजी घेईल. सो आय एम सो सॉरी फॉर दॅट अँड दॅट्स इट फॉर द डे.